महाराष्ट्र शासनांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीबी मुक्त भारत अभियान सुरू आहे व त्याकरिता बृहत मुंबई महानगरपालिका, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत असणाऱ्या सर्व महानगरपालिका रुग्णालयातील लॅब टेक्निशियन यांनाही पूर्वसूचना न देता बुधवार दिनांक 15/4/25 रोजी कामगारांना काम बंद करण्यासाठी सांगितले आहे। या कारणास्तव सर्व टेक्निशियन कामगार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस खंडागळे यांच्या नेतृत्वात डॉक्टर वर्षा बी पुरी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, क्षयरोग आणि शहर अधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलन सुरू केले आहे। जय महाराष्ट्र। मी अनिश खंडागळे, चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना। आता सध्या आम्ही सार्वजनिक आरोग्य खातं यांचे जे मुंबई जिल्ह्याचं क्षयरोग नियंत्रण कक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी उभा आहे। तुम्हाला सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आज या ठिकाणी माझी पाठीमागे तुम्ही बघू शकता मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका अशा मुंबईतल्या आणि मुंबईच्या बाहेरील जेवढ्या महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये काम करणारे म्हणजे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे लॅब टेक्निशियन्स जे आपल्या टीबी जो रोग असतो त्या रोगाचे जे सॅम्पल्स असतात ते टेस्ट करतात आणि ते टेस्ट करून ते रिपोर्ट्स देत असतात पेशंट्सना। काल अशी घटना घडली आहे की काल सकाळी यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती यांना एक अचानक मेसेज आला की उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका, तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे। मला हे कळत नाहीये की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत हे सगळं काम चालतं, महानगरपालिकेमध्ये काम चालतं आणि अचानकपणे या कामगारांना कामावरून काढून टाकतात, हे कितपत योग्य आहे? सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, मी आपणाला सुद्धा प्रश्न विचारतोय, आज या सर्व कामगारांनी जायचं कुठे? आज यांना अचानकपणे कामावरून घरी बसवण्यात आलेलं आहे। यांना कामावरती जर समजा तुम्हाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तर 3 महिन्या अगोदर तुम्ही सर्व कामगारांना सूचित करायला पाहिजे होतं। त्याच्यानंतर कामगारांनी 3 महिन्यानंतरचा बाबत आमचा कार्यकाळ संपणार आहे तर त्यांनी दुसरीकडे कुठेतरी नोकरी बघितली असती, पण आज तुम्ही सर्रास या कामगारांचा वापर करून घेतलाय। मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांना उद्याच्या उद्या या सर्व कामगारांना कामावरती घ्यायचंय। त्यांचा डिसेंबरचा पगार सुद्धा देणार नाही म्हणून आपण सांगितलेलं आहे, त्यांचा डिसेंबर महिन्याचा सुद्धा पगार द्यायचा आहे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक मोठं आंदोलन केलं जाईल आणि त्याला हे प्रशासन सर्वत्र जबाबदार राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासन तर्फे आम्ही कंत्राटी पद्धतीवरती काम करतोय आणि झाले 3 वर्ष आम्ही हे काम करतोय। काय काम? लॅब टेक्निशियन्स आहे। सिबिनेट आणि मायक्रोस्कोपी हे दोन्ही काम आमच्याकडे केली जातात। तर आमचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आम्हाला कळवण्यात आलं नाहीये आणि जस्ट 2 दिवस अगोदर आम्हाला मेसेज येतो की काम तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि काम बंद आहे। तसं आमचा डिसेंबरचा पेमेंटही देण्यात आलेला नाहीये आणि पेमेंटही आमचा 17,000 आहे, तो येतो आम्हाला 12,500। बाकी आम्हाला सीएल नाही आहेत, सुट्ट्या नाही स्वतःच्या हक्काच्या आम्हाला। त्यानंतर आमचा पेमेंट जो कट होतोय त्याच्या पण डिटेल्स नाही आहेत आणि डायरेक्ट आता आम्हाला कामावरून खाली म्हणजे आम्ही विरार, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, सगळी जी बीएमसी, नवी मुंबई, सगळ्या इकडचे आमचे एलटी ते ह्या सगळे एलटी आम्ही तिकडे सगळे काम करणार आहेत। तर सगळे जे वगैरे सगळे आमच्या याच्यामध्ये टीबी याच्यामध्ये काम करणारे हे सगळे आम्ही कर्मचारी आहेत कंत्राटी पद्धतीवरती। तर आमचं अचानक काम बंद झालेलं आहे, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। आम्हाला न्याय द्यावा ही शासनाकडे आमची विनंती।